लाडक्या बहिणींना दिलासा, बंद झालेले हप्ते सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय। आताची मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात। राज्य सरकारने या योजनेत अपात्र ठरलेल्या आणि लाभ बंद झालेल्या महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे। आता या महिलांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे। महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। योजनेच्या नियमित पडताळणीत काही लाभार्थी अपात्र ठरले होते, त्यात काही शासकीय कर्मचारी सुद्धा आढळले। यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला होता, ज्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती। पण आता सरकारने या सर्व अपात्र लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून फेरपडताळणीचे काम सुरू झालं आहे। या फेरपडताळणीत विशेषतः ज्या महिलांचे वय आधार कार्डनुसार 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त आहे, तसेच ज्या कुटुंबात रेशन कार्डनुसार 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे, अशा लाभार्थींची तपासणी होणार आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल। महिला व बाल विकास विभागाने सर्व अपात्र लाभार्थ्यांना या फेरपडताळणीसाठी सहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे। त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी या योजनेचा लाभ घेत असतील आणि तो त्यांचा लाभ थांबला असेल तर ही संधी सोडू नका। पडताळणीत सहभागी व्हा आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवा। अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा आणि यानंतर जे काही महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत येत राहतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू। त्यामुळे या योजनेच्या संपूर्ण A to Z अपडेटसाठी, खऱ्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।